काय नक्की अघोड आहे? 52 कोटीच्या उपसूचना या महासभा आणि मान्य स्थायी समिती यांना डावलून थेट पद्धतीनं अकाउंट विभागामध्ये देण्यात आल्या आणि त्या उपसूचना ह्या दर आणि घट आणि वाढ या अशा प्रकारच्या होत्या। नियमाप्रमाणे बीपीएमसी ऍक्ट प्रमाणे या उपसूचना या महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्ष यांच्या माध्यमातूनच त्या येणं अपेक्षित होतं, परंतु भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या त्याच्यावरती सह्या आहेत आणि ठेकेदारांनी त्या सह्या घेतल्यात अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळाली। कालच्या बातमींमधून असं कळलं होतं की सर्वपक्षीय नगरसेवकांच्या सह्या आहेत। जेव्हा आम्ही कागदपत्र उपसूचना तपासल्या तर त्यामध्ये शिवसेनेच्या सह्या नाहीत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पण सह्या नाहीत। मग ते बालंड आमच्या पक्षावरती का? ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिले तर त्यांच्यामध्ये गैरसमज नको म्हणून आम्ही हा खुलासा आज केला की आमच्या पक्षाचे नगरसेवक त्यामध्ये सहभागी नाहीत। तुम्ही म्हणता तुमचे नगरसेवक नाही, राष्ट्रवादी नगरसेवक ना, भाजपच्याच स्टँडिंगच्या अध्यक्षांनी हा घोटाळा बाहेर काढला, मग त्यांना माहित नव्हतं का, त्यांना किंवा महापौरांना? भाजपच्या स्टँडिंगच्या अध्यक्षांनी हा घोटाळा बाहेर काढला तर त्यांनी नगरसेवक कोण आहेत हे बघितलं नाही। बीपीएमसी ऍक्टचं उल्लंघन झालं हे त्यांचं म्हणणं होतं आणि ते खरं आहे की थेट पद्धतीने जे गेल्या महापौरांच्या सहीने जरी गेल्या असता तरी काही विशेष नव्हतं किंवा त्यांच्या सहीने गेल्या असता स्थायी समिती अध्यक्ष, ते सगळ्यांना डावलून हे गेल्या हे चुकीचं आहे। कारण आम्ही सुद्धा अतिशय मागणी केली होती की वर्गीकरण आम्हाला करायचंय, त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं की निधीची उपलब्धता नाही आणि हे असं केल्यामुळं त्यांनी तो विषय घेतला। त्यांना त्यावेळेस माहिती नव्हतं की कुठले नगरसेवक आहेत किंवा नाही, त्यांनी आपलं मोगम सांगितलं की सर्व पक्षी आहेत, पण तो खुलासा आम्हाला करणं गरजेचं वाटलं। सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न उपस्थित होता की या घोटाळ्यामागे नेमकं कोण आहे, कुठला ठेकेदार आहे आणि एक प्रशासकीय अधिकारी असल्याचं देखील म्हटलं जातं, नेमकं कोण आहेत ते? मी आता महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर मला उडत उडत कळलं की धनेश्वर बिल्डर जे बहुचर्चित आहेत त्यांची बिलं आहेत आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातली बिलं जास्त प्रमाणात आहेत आणि या सह्या पण बहुतांशी आहेत त्या मतदारसंघातल्या। आणि गेले 4 वर्ष ज्यांना सवय लागली प्रशासकीय काळामध्ये की कोणाचाही बंधन नाही, मनमानी कारभार करायचा, तर अशाच पद्धतीने हे केलं गेलेलं आहे। जे नगरसेविका आहेत, जे आहेत समजा नवे आहेत, त्यांना माहिती नाही, पण त्यांना कोण सांगितलं हे पण चौकशी समितीतनं बाहेर आलं पाहिजे ना। आणि ठेकेदार जाऊन नगरसेवकांच्या सह्या घेणं ही पद्धतच नाही, हे ऍक्ट मध्ये बसत नाही आणि जैन साहेबांनी त्या ऍक्सेप्ट केल्या तर त्यांना सुद्धा तो खुलासा द्यावा लागेल की त्यांनी कशा काय या उपसूचना घेतल्यात। पण त्या उपसूचना जर या आर्थिक वर्षात झाल्या नसत्या मागच्या तर ते कर्ज म्हणून परत पुढच्या आलं असतं, ते 200 कोटीचं कर्ज झालं असतं चौपटीने विचार केला तर ते पैसे दिले याच्या बाबतीत आमचं दुमत नाही, परंतु ते चुकीच्या पद्धतीने दिले गेले आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या बाहेरच्या शक्तींचा हस्तक्षेप होता, ह्याच्यावरती आमचं ऑब्जेक्शन। जो आहे तो भोसरीचे आमदार यांच्याकडे आहे, ते मेन आका आहेत का या प्रकरणात? मी तुम्हाला परत तेच सांगते की ज्या विधानसभा मतदारसंघातले जास्त विषय झाले किंवा कोणाचे निकटवर्तीय ठेकेदार त्याच्यामध्ये आहेत त्याच्याने अनुषंगानेच येतं ना, जबाबदारी झटकून चालणार नाही, ह्याचं उत्तर तर प्रत्येकाने दिलंच पाहिजे। सत्ताधारी भाजपचे महापौर असतील किंवा स्टँडिंगचे चेअरमॅन असतील, त्यांना अंधारात ठेवून एवढी मोठं बिलं जी आहे ती देण्यात आली, कुठेतरी भाजपमध्ये आलेबेल दिसत नाही असं वाटतंय का? मानलं गेलं नाही? नाही, आता तुम्हाला मी सांगते, महापौर आहेत सत्ताधारी पक्षाचे, चेअरमन आहेत सत्ताधारी पक्षाचे, ठीक आहे, म्हणजे त्यांना त्यांच्या लेखी मान्यता नाहीये, ज्यांनी कुणी हे घडवलंय म्हणजे त्यांना त्यांच्यावरती विश्वास नसेल की ते हे विषय करतील, म्हणून स्वतःची जी त्यांना सवय लागली मनमानी कारभार करण्याची ते याच्यातनं त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिलं।